वेलकम यूट्यूब फॅमिली टू आवर न्यू व्हिडिओ. आज सकाळची सुरुवात सुरू झाली आहे आपल्या फास्टेड कार्डिओसाठी. निघालो आहे जिमला फास्टेड कार्डिओ करायला आणि कालच आलो आहे गावावरून. काल 6 वाजले घरी यायला. काय नाही, आता विचार केला की आजपासून आपण रोज आपला फास्टेड कार्डिओ कंप्लीट करू, म्हणजे सुरुवात करूया. आणि त्याच्यानंतर आपला डे डाईट वगैरे सगळं ऑन पॉईंट आजपासून, जसं मी बोललो आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि पुण्यामध्ये पावसाची सुरुवात ही चालू झालेली आहे आणि कालपासून कंटिन्यू, म्हणजे मला जेवढं कळलं आहे 3-4 दिवस झालं पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि चांगली गोष्ट आहे ती. अजून पाऊस पडला पाहिजे, कारण यावर्षी पाऊस ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे पावसासाठी. बट छत्री घेऊन चाललो आहे. चला आता फास्टेड कार्डिओ करतो. आज आहे सॅटरडे, उद्या संडे आणि मंडेपासून आपला ऑफिस डे परत चालू होईल. सुट्ट्याही संपल्यात. आणि उद्या अजून एक काहीतरी छोटंसं सरप्राईज आहे, ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच. डन विथ आवर फास्टेड कार्डिओ. आता निघालो आहे. घरी जायच्या अगोदर असा विचार केला की पहिलं चिकन घेऊन जातो, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे, परत यायला भेटणार नाही बाहेर. तर डायरेक्ट वॉक करतच जातो. चिकन वगैरे घ्यायचं आहे, ते घेऊन मगच जातो डायरेक्ट घरी. फर्स्ट मील फॉर द डे, ओट्स 60 ग्राम, वे आणि फ्रूट्स. मील कंप्लीट करतो आणि नंतर राहिलेले मीलसुद्धा बनवायचे. वेलकम बॅक गाईज. मस्त निवांत आराम चालू आहे. बाहेर चालू आहे पाऊस. आणि आता एवढा वेळ सर्व मील्स प्रिपेअर करत होतो. दुपारीसाठी चिकन आणि इव्हनिंगसाठी आज सोयाबीन खाणार आहे. तर सोया चंक्स 100 ग्राम, जे ऑलमोस्ट आपले दिवसाचं प्रोटीन इंटेक कंप्लीट होऊन जाईल. आता काय काम नाही, आज मस्त रेस्ट करतो आहे. मील्स रेडी करून ठेवलेत. आता राईस बनवलं आहे. चिकन अँड 200 ग्राम्स ऑफ पटॅटो अँड सोयाबीन 100 ग्राम्स. राईस. जस्ट लंच कंप्लीट केला आणि कारण निघायचं जिमला. 3:30 वाजलेत, 3:45-4 जिमला जाईल. आणि जेवण करताना मी म्हणतोय एवढं शांत कसं काय आहे रूम. आणि मी तुम्हाला दाखवतो कोण आलेलं आहे. इकडं बघ. आता नाटक करतीये. म्हणलं एवढं शांत कसं काय रूम. तर ही मोबाईल घेऊन रील्स बघत होते. आणि मी घरच्यांनी ऑलरेडी सांगितले की रील्स बघायचं नाही. आणि ही रील्स बघत बसली होती. खरं सांग, काय बघत होते? मी रील्स नव्हते बघत बसते, मी कार्टून बघत बसले होते. अच्छा, रील्स बघत नव्हती, कार्टून बघत होते. आता बघा मी कसं लपून दाखवलं तुम्हाला. ही कशी रील्स बघत बसते आणि खोटं बोलते. बोल. मी खरंच रील्स नव्हते बघत होते. मी कार्टून बघत बसले होते. आणि आसू मामा त्या सोफ्यावर बसलाय. तिथं मी ना माझं नाव लिहिलेलं आहे. कुठं नाव लिहिलं दाखव. ही ना, ही इथं बसते आणि इथून टी व्ही बघते. तर हिचं असं म्हणणं आहे की ह्या जागेवरती तिचं नाव लिहिलेलं आहे. दाखव कुठं नाव लिहिलं. दाखव ना नाव. मी दाखवतो. दाखव. अच्छा, एक मिनिट. हे बघा. हे कोणी लिहिलंय? मी लिहिलंय. एक मिनिट. आता ही मार खाणार आहे, कारण ह्याने सोफ्यावरती पेनने लिहिलेले. पेनने. कधी लिहिलं तू हे? लय वर्ष झाले. काय? लय वर्ष झाले लिहिलेले. कालच्या उद्या लय लांब लिहिले. सोफ्यावरती पेनने लिहायचं काम चालू आहे आमच्या घरात. आणि सोफा घाण झाल्यावरती साफ करून देऊ. कोण देणार आहे साफ करून? तुमचा सोफा आहे. काय बोलली? तुमचा सोफा आहे तर तुम्हीच साफ करून देणार सोफा.
लिहितानी बरं विचारलं नाही आणि आमचा सोफा तर आम्हीच साफ करायचं. पाहुणे आले होते तेव्हा काय? लपून. पाहुणे आले होते तेव्हा लिहिलं होतं लपून लपून. निघालोय जिमला आणि सुमितही आलेला आहे, स्वप्नील पण येतोय, त्याचीच वाट बघतोय. आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे आज सकाळपासून. तर आज प्लॅन आहे ट्रेन करायचा अप्पर बॉडी, बट ओव्हरऑल सर्व मसल्स ट्रेन करायचे, 1-2 व्हेरिएशन्स फॉर इच मसल. आणि नेक्स्ट वीकपासनं रेग्युलर वर्कआउट. बट बघूया सुमितचाही वर्कआउट काय. तर आणि आज मला असं वाटत नाही की गर्दी पण असेल जिममध्ये, कारण पावसामुळे बरीच गर्दी कमी असते जिममध्ये. तर चला तुम्हाला भेटतो डायरेक्टली जिममध्ये. Welcome back guys to Ashutosh Sonawani's vlog, and today all brothers and brothers come to gym for heavy push down Saturday. It's a Saturday bro, like chest. आणि एक गोष्ट गाईस तुमच्यासाठी, दी OG ते त्यांचं इंट्रोडक्शन आशू करून देईल तुम्हाला थोड्याच वेळात. आणि द सुमित सिंग नेगी, दी OG बिल्डर ऑफ PCMC and the gold medalist सुमित सिंग नेगी. वेलकम बॅक गाईज आपल्या या परत आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खरंच या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती सगळ्यात स्पेशल ब्लॉग असणार आहे. हा माझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठी स्पेशल आहे. कारण जिममध्ये मी तुम्हाला एका म्हणजे सरांना इंट्रोड्यूस करायचं आहे, ज्यांना मी पर्सनली लहानपणापासून बघत आलेलो आहे माझ्या जेव्हापासून, आणि मी बॉडी बिल्डिंगला ऑब्झर्व करायला लागलो. आणि ते आहेत सुदर्शन सर, सुदर्शन जिमचे सर, कृष्णा सर. आणि त्यांना आय थिंक टोपण नावसुद्धा आहे पेटनेम पांड्या सर. कारण त्यांची ओळख पिंपरी चिंचवडमध्ये पांड्या सर ही खूप मोठी आहे सुदर्शन जिममध्ये. कारण त्यांनी त्यांचा जो ऑरा ठेवला होता, जे इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स आहेत रॉनी कॉलमन आणि काय ग्रेन, तसं पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची एक छाप होती. बट आज सरांसोबत वर्कआउट करण्यासाठी संधी भेटली, ही गरज म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठी. आणि सरांकडनं तेच आम्ही डिस्कस करत होतो, वेगळे टिप्स. आणि त्यांना ओव्हरऑल बॉडी बिल्डिंगमध्ये मोर दॅन 40-42 इयर्स झालेले आहेत. आणि नवीनच परत काहीतरी सरप्राईज देणार आहेत सर. मी माझ्या चॅनलमध्ये ते सांगाल, बट ते कमबॅक त्यांचं येईलच लवकरच. सरांनी सुद्धा ग्रेट फिटनेस जिम लावलेली आहे. त्यांचा वर्कआउटचा टाईम थोडासा मागं पुढं असेल, बट त्यांच्यासोबत वर्कआउट करायला भेटेल हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि शिकण्यासाठी. तर सर तुम्हाला आणि तुम्ही जिममध्ये आहेत ती खूप मोठी. आणि आय थिंक सरांना मी आधी पण या जिममध्ये भेटलो होतो बहुतेक, आलते तुम्ही बघायला. हां, तर बघायला आले होते सर. तर फायनली सरांनी सुद्धा आता त्यांचा वर्कआउट चालू केलेलं आहे. बट काय म्हणताय तुम्ही काही नाही, आता परत कमबॅक करायचे. सरांनी होतो आपण गोल्ड दिल्लीमध्ये. सरांनी मिस्टर एशिया केलेले आहेत ऑलरेडी, मिस्टर एशिया झालेले आहेत. आणि सर हे कमबॅक करणार मी म्हणजे आम्हाला असं वाटलं की मी सांगण्यापेक्षा सरांनी सांगितलेलं हे खूप इम्पॉर्टंट होतं. त्याच्यामुळे नवीन मुलांना जास्त प्रोत्साहन मिळेल. येस, एज इज ओनली अ नंबर. एज, हां एक्झॅक्टली, जो कोट आहे ना, एज इज जस्ट अ नंबर. सरांनी या एजमध्ये सुरुवात परत यायचं, तो जो डिसिजन आहे ना, तोच पहिली गोष्ट तर तीच खूप मोठा डिसिजन आहे, तोच खूप मोठा डिसिजन आहे. आणि याच्यामध्ये ही गोष्ट अशी लाईक 1 महिना 2 महिन्यात करण्यासारखी नाही आहे, लाँग टर्म पिरियड आहे. बट लेट्स सी, ऑब्झर्वेशनच्या अंडर आहेत आम्ही सरांच्या आणि गायडन्स खाली, एवढंच सांगेल. बट लेट्स सी, आता सरांसोबत पुढे ज्या ज्या गोष्टी भेटतील त्या अजून शेअर करेल तुमच्यासोबत. ओके, चलो, थँक्यू. सर एक पोज डाऊन, फक्त एक पोज डाऊन. सरांचा बेस्ट पोज डाऊन. एवढं पण करा, इकडे कुठे आहे. 1, 2, 3. लवकरच शर्टलेस हा व्हिडिओ येणार आहे. आम्ही बिफोर अँड आफ्टर टाकणार आहे, लक्षात ठेवा.
मला द्या नंतर व्हिडिओ युट्यूबला वेलकम बॅक गाईज. डन विथ आवर डिनर आणि आपण आलो आहे आत्ता आपले स्टेप्स कंप्लीट करायला आणि आपल्याला भेटला आहे आपला जिम पार्टनर खुशा. कुठे गेलता खुशा? जिम मी आपल्या टर्फकडे चालू आहे. मला तू का चाललंय? झालं मला गोव्या घ्यायला जायचं. परत नाही ना तेच म्हणलं चला जा ना टर्फकडं. तिकडे चाललंय. हां जाऊ का? हां हिला घेऊन जा. हां चल चले. आता आज मित्रांनी टर्फ बुक केलं आहे क्रिकेट खेळायला. मी काही गेलो नाही, माझे स्टेप्स वगैरे कंप्लीट करून आलो आणि आपल्यासोबत आहे आज स्टेप्स कंप्लीट करायला परत पिहू. पिहू कुठे चालली आहे? चालायला राऊंड मारायला का बरं? असंच. तर आज पिहू पण आहे आपल्यासोबत स्टेप्स कंप्लीट करायला. तर डिनर वगैरे आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि सर्व गँगसोबत आपण कंप्लीट करत आहोत आपले स्टेप्स. मी करतोय स्टेप्स कंप्लीट कारण हे लोक सगळ्यांनी आज टर्फ बुक केला होता आणि यांचा मी आणि निखिल घे फेम घे करतोय. फेम घे तू दुसरं काय करतो फेम घे. हे सगळे लोक टर्फला आज क्रिकेट खेळत होते. तर काय नाही आणि आपल्या संघ आज नवीन पार्टनर पण आहे स्टेप्स कंप्लीट साठी. ते आहे पिऊ. पिऊ काय बोल? लाईट चालू का ग? बोल की काहीतरी. जाऊ दे पिऊ आज काय बोलणार नाहीये. पिऊ जेवली पण घरी जाऊन तिचं बाईक घेणार. काय जेवली आज? बटाटा आणि चपाती. आणि डेझर्ट डेझर्ट खाल्ले ना बाबांनी काय आणलं होतं? हा. काय झालं मागं काय खायला लागले? काय खाल्लं? मोदक. हो तर पिऊने आज मोदक खाल्ले. लय मोठे मोदक खाल्ले. पण तुम्हाला माहिती आहे मी सांगितलंय आजपासून डाएट फिक्स आहे तर एक पण मोदक खाल्लेलं नाहीये म्हणजे गोड खाल्लेलं नाहीये. हे यार हॉटस्पॉट चालू आणि हे असंच कन्सिस्टन्सी आपल्याला आता 4 ते 6 आठवडे करायचे आणि बॅक टू आवर नॉर्मल फिजिक आपल्याला यायचंय. आणि आपल्या संग आलेला आहेत आमचे परमित्र सूरज चव्हाण SQRQ ZQ. लिहिलेला आला कोण आहे रे? कोण आहे? तू आहे शाट. हा, सूरज मामा. तर काय नाही असा होता आपला आजचा व्लॉग आवडत असेल तर कमेंट नक्की करा, लाईक नक्की करा, कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया तुम्हाला उद्या. आणि उद्याचा व्लॉग हा बघायचा विसरू नका कारण उद्या एक स्पेशल सरप्राईज आहे. स्पेशल व्लॉग असणार आहे ज्याच्यामध्ये माझा आणि सुमितचं काहीतरी अचिव्हमेंट आम्ही घेतलेलं याचं काहीतरी पारितोषिक आम्हाला कोणतरी देणार आहे. तर व्लॉग बघायचं विसरू नका. सी यू गाईज टुमॉरो. बाय बाय.